नमस्कार मंडळी, नीलम किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज संडे स्पेशल खुसखुशीत कमी तेलकट असे समोसे बनवलेले आहेत. या समोस्यांसाठी अगदी बाहेर मिळतो तसाच सिक्रेट मसाला वापरलेला आहे आणि टेस्टलासुद्धा तसे तयार होतात. चला तर मग आपण समोस्यांच्या रेसिपीला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी काय करायचे ते पाहून घेऊयात. तर मी एका बाउलमध्ये 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा ओवा घेणार आहे. हा थोडासा हातावरती क्रश करून टाकणार आहे. याने आपल्या मैद्याला छान अशी टेस्ट येईल. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 1-2 चमचे तूप घालून घ्यायचं. हे मी नॉर्मलच तूप घातलेलं आहे, गरम अजिबात केलेलं नाही. आता आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात. हे छान मिक्स झालं की आपण याचा मुटका वळतोय की नाही बघून घ्यायचा, कारण जर मुटका वळला तर छान असं आपलं पीठ तयार झालं आहे हे समजून जायचं. हे पाहू शकता मुटका अजिबात वळला जात नाही. तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी 2 चमचे तूप घालून घेतले आणि पुन्हा एकदा सर्व हे मिक्स करून घेणार आहे. आता हे सर्व मिक्स करून घेतले की पुन्हा एकदा मुटका वळतोय की नाही ते बघून घ्यायचं. हे पाहू शकता व्यवस्थित असा मुटका वळला गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये नॉर्मलच पाणी थोडं थोडं करून घालून कणिक मळून घेऊया. जास्तही पाणी घालायचं नाही. जर पातळ कणिक झाली तर समोसे तेलकट होऊ शकतात आणि आपल्याला बनवता येणार नाही. तर त्याच्यासाठीच घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची. आता ही कणिक मळून झालेली आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल घालते आणि पुन्हा एकदा मळून घेते. आता ही कणिक 10 ते 15 मिनटासाठी भिजण्यासाठी बाजूला ठेवून देते. तर तोपर्यंत आपण भाजीसाठी जो मसाला लागणार आहे तो तयार करून घेऊयात. आता गॅसवरती मी एक कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बडीशेप घातली. त्याच चमच्याने 1 चमचा धने घातले आणि 1 छोटा चमचा म्हणजे मसाल्याच्या डब्यातला चमचा जिरे घातले आणि 7 ते 8 काळी मिरी घातली. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घातल्या तरी चालतील. आणि हे थोडंसंच भाजून, म्हणजे जास्तही भाजून घ्यायचं नाही, अगदीच हाताला गरम लागतील इथपर्यंतच भाजून घ्यायचं. आता हे आपले सर्व भाजून झालेले आहेत. आता आपण हे खलबत्त्यातून ओबडधोबडच वाटून घेऊयात. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. फक्त याची बारीक पेस्ट करायची नाही. ओबडधोबड वाटलं की ते दाताखाली आल्यावरती चवीला छान लागतात. हे पाहू शकता मी अशा प्रकारे हे वाटून घेतलेलं आहे. आता हे बाजूला काढून दुसरं आपल्याला वाटण तयार करून घेऊयात. आता याच खलबत्त्यामध्ये मी आल्याचा तुकडा, 1 मिरची घेतलेली आहे. इथे आपल्याला लसणाचा अजिबात वापर करायचा नाही. आता हे सुद्धा मी चांगलं वाटून घेणार आहे. आता हे सुद्धा वाटून तयार झालेलं आहे. आता आपण बटाट्याची भाजी बनवायला घेऊयात. आता पुन्हा एकदा मी गॅसवरती तीच कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातला. तेल चांगलं गरम झालं की जे हे आले आणि मिरचीचं वाटण केलं होतं ते परतून घेतलं. मग नंतर आपण जो सुका मसाला बनवून घेतला होता तो घालून छानपैकी परतून घेतला. मग नंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान असं परतलं. हे सर्व मसाले चांगले परतून झाले की हे मी मूठभर वाटाणे शिजवून घेतलेले आहेत ते घातलेले आहे. जर तुम्हाला नसतील घालायचे तरी नाही घातले तरी चालतील. आणि शिजवलेले 4 ते 5 बटाटे मी हातानेच कुस्करून घातलेले आहेत. आता हे छानपैकी आपण परतून घेऊया. परतताना चमच्याच्या साहाय्याने आपण मॅश करून घ्यायचं आहे. जास्तही मॅश करायचं नाही, म्हणजेच आपल्याला समोसे खाताना जर दाताखाली बटाटा आला तर तो चवीला छान लागतो. मग नंतर त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि छानपैकी परतून घ्यायचं. आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. आता ती एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. आता ही भाजी थंड झालेली आहे. आता आपण ही कणिक बघूयात. कणिक चांगली भिजलेली आहे. आता त्याचे गोळे करून घेते. आता मी त्यातला एक गोळा घेतला आहे आणि बाकीचे गोळे झाकून ठेवलेले आहेत.
आता याची आपल्याला लांबट आकाराची अशी पोळी लाटायची आहे. आपल्याला जास्त जाडही लाटायची नाही आणि जास्त पातळही लाटायची नाही, कारण जाड लाटली तर समोसा आतून कच्चा राहू शकतो आणि पातळ लाटली तर तो व्यवस्थित खुसखुशीत असा तयार होणार नाही. आता ही पाहू शकता मी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही लाटलेली नाही. आता याला आपण मधनं चीर द्यायची. आता चिरल्यावर सुद्धा मी तुम्हाला दाखवते की कितपत ही पोळी आपण जाड लाटून घेतलेली आहे. आता आपण काय करायचं, कडेने पाणी लावून घ्यायचं आणि दोन्ही कडा एकत्र दोन्ही हातामध्ये घ्यायच्या आणि अशा प्रकारे दुमडून घ्यायच्या आणि छान असं ते दुमडून त्याचा कोन तयार करून घ्यायचा. व्यवस्थित ते दुमडायचं, कारण तळताना ते सुटू शकतात. आता हे छान असा कोन तयार झालेला आहे. आता जी आपण करून घेतलेली बटाट्याची भाजी आहे ती त्याच्यामध्ये भरून घेऊयात. आपल्याला हवी इतकी भाजी घालायची आणि त्याला पुन्हा एकदा कडेने पाणी लावून घ्यायचं आणि छान असा आपला समोसा सील करून घ्यायचा. जर तुम्हाला जास्तीचा भाग वाटत असेल तर एका बाजूने तुम्ही त्याला थोडीशी घडी पाडून सुद्धा घेऊ शकता. आता मी हे सर्व बाजूंनी चिमटून घेऊ देते. आता हे पाहू शकता मस्त असा आपला समोसा तयार झालेला आहे. हे समोसे मी जास्त मोठेही बनवलेले नाहीत आणि नंतर ना मग असं हातावरती बसवून घ्यायचा, म्हणजे आपलं समजून जायचं परफेक्ट असं समोसा तयार झालेला आहे. असंच मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा समोसा बनवून दाखवते. अगदी तीच पद्धत वापरायची. पाणी लावायचं, पुन्हा त्याचं दोन्ही हातांनी कोन तयार करायचा आणि त्याच्यामध्ये भाजी भरायची आणि पुन्हा एकदा कडांना पाणी लावायचं आणि छान असं हे मिटवून घ्यायचं आणि पुन्हा मग हातावरती बसवून छान असा आपला समोसा तयार होतो. अशाच पद्धतीने मी सर्व समोसे तयार करून घेतले आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, समोसे तयार करताना त्याच्यावरती कुठलाही कॉटनचा कपडा टाकायचा, कारण हवेने समोसे सुकू शकतात. समोसे सुकू नयेत म्हणून त्याच्यावरती कपडा टाकून घ्यायचा. मी समोसे बनवताना कपडा टाकला होता. हे पाहू शकता. अशाच पद्धतीने मी सर्व समोसे तयार करून घेतलेले आहेत. अगदी मी काही छोटे बनवलेले आहेत तर काही मोठे बनवलेले आहेत, कारण माझ्या मुलाला टिफिनला द्यायचे आहेत म्हणून मी छोटेसुद्धा समोसे तयार करून घेतलेले आहेत. आता मी हे आदल्या दिवशी बनवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी बनवणार आहेत, कारण सकाळी सकाळी फारच गडबड होते. तर त्याच्यासाठी काय करायचं, एक कुठलाही डबा घ्यायचा, कॉटनचा कपडा घ्यायचा, तो ओला करून घट्ट पिळून घ्यायचा. त्याने आपले समोसे अजिबात सुकणार नाहीत आणि मग नंतर त्याच्यामध्ये समोसे ठेवून हे समोसे आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. तुम्ही जर तुमच्या घरी बड्डे पार्टी वगैरे असेल तर सकाळी समोसे बनवून संध्याकाळी सुद्धा हे समोसे फ्राय करून ठेवू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही समोसे बनवू शकता. आता हे मी डबा पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला हा डब्बा बाहेर काढून हे समोसे फक्त फ्राय करणार आहे. आता हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. हे पाहू शकता. आता हा मी डब्बा फ्रीजमधून बाहेर काढून घेतलेला आहे. आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं सुद्धा आहे बाजूला. आता हे पाहू शकता. समोसे अजिबात चिकटलेले नाहीत की सुकलेले सुद्धा नाहीत, आहेत तसे जसेच्या तसे तयार झालेले आहेत. आता याच्यातले मी अर्धे समोसे तळून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये आधीच तेल तापत ठेवलेलं आहे. आता ते जास्तही आपल्याला तापलेलं घ्यायचं नाही. आता हे पाहू शकता. मी तुम्हाला दाखवते. हे पाहू शकता. कणकेचा गोळा टाकला, तो लगेच वरती आला. मग आपलं हे तेल खूप तापलेलं आहे. आता या स्टेजला मी 1-2 मिनटासाठी गॅस बंद करून ठेवणार आहे. आता पुन्हा एकदा 2 मिनटानंतर मी गोळा टाकते. त्याला बुडबुडे आले पण तो लगेच वरती आला नाही. आता समजून जायचं आपलं हे तेल तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये समोसे सोडायचे आणि छानपैकी फ्राय करून घ्यायचे. जर जास्त तेल तापलेलं असेल तर समोस्यांना फोड येऊ शकतात आणि ते आतून कच्चे राहतील आणि खुसखुशीत होणार नाहीत. अशाच पद्धतीने सर्व समोसे तळून घ्यायचे. आता हे समोसे मला तळायला 10 ते 12 मिनटं लागलेले आहेत. पण अशा पद्धतीने जर तळले तर अजिबात तेलकट होणार नाही आणि एकदम
खुसखुशीत असे समोसे तयार होतात. आता हे पाहू शकता समोस्यांना छान असा गोल्डन कलर येऊ लागलेला आहे. आता या स्टेजला आपण तेलामधून हे समोसे बाहेर काढून घ्यायचं. हे पाहू शकता समोस्यांनी अजिबात तेलसुद्धा पिलेलं नाही. परफेक्ट असे समोसे तयार झालेले आहेत. हे समोसे तुम्ही पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंच गुळाची गोड चटणी किंवा सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता. मस्त असे आपले समोसे तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवते किती खुसखुशीत आणि छान असा आवाज येतोय. परफेक्ट असे हे समोसे तयार झालेले आहेत. या समोस्यांनी तेलसुद्धा पिलेलं नाही की अजिबात हाताला तेलसुद्धा लागत नाही. परफेक्ट असे आपले हे समोसे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईबसुद्धा करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.